इतरेचं काय करायचं मला? म्हणून राजे यांची कांता काय भीक मागे, मनाची आयोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी ज्याला सांगी जोजी. आणि माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरिलो. हो, श्रीगुरु कृपे. माऊलींचे श्रीगुरु कोण आहेत? माऊलींचे श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊलीचे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराज त्यांचे बंधू थोरले हे त्यांचे गुरु आहेत माऊलींचे. म्हणून या सद्गुरूच्या कृपेने मी उद्धार पावलो, उद्धार झाला. सद्गुरूच्या कृपेने माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो. म्हणून गुरु कसाही असू दे, त्याने दिलेला उपदेश हा सत्य आहे. सत्य तो विठ्ठला. नाही तर मग आपण गुरुलाच नाव ठेवतो असं नाही. तो गुरु लय मोठा हो, कारण त्याची मोठी गाडी आहे, भरपूर पैसा आहे, धन आहे, काही नाही. तो मोठा आहे, तो पैशाने मोठा आहे, धनाने मोठा आहे, जमीन जुमल्याने मोठा असेल. हे जे काही इहलौकिक आहे, ह्याला इहलौकिकला काहीच महत्व नसतं. त्या गुरुलाही माहिती असतं की ह्याला काही महत्व नाही. पण त्या जरी मोठा असेल तर त्याचं जे सत्य कार्य आहे ते तुमचं आणि त्याचं सारखंच आहे ना. गुरु किती छोटाही असेल नाही का. अनुरणीया तो कडा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज काय होते? अहो सूक्ष्म सूक्ष्म असं म्हटलंय त्यांना. आणि ते किती आहेत? ते आकाशा एवढे पण आहेत. काय म्हणजे सूक्ष्म जीव जो आहे, सूक्ष्मात सूक्ष्म जीव सुद्धा भगवंताचं स्थान आहे असं जाणणारा. आणि या आकाशाची तर व्याप्ती काहीच सांगू नका तुम्ही. पृथ्वी जर पाहिलं तर पृथ्वी इतकी मोठी आहे आपली, पण ती या विश्वाच्या मानाने एका धुलीचा कण सुद्धा नाही, इतकी सूक्ष्म आहे. तिचा थांगपत्ता नाही कुठं. या मी तर म्हणतो, आपण जसं इतर कुठं ग्रहावर मनुष्य जे आहेत की नाही, अशा पृथ्वीसारखी पृथ्वी एखादी आहे की नाही याचा शोध घेतो, तसं एखाद्या पृथ्वी तिकडं असेल तर त्याचं त्यावरचे लोकसुद्धा त्याचा शोध घेत असतील की आपल्यासारखं जग दुसरीकडे कुठं आहे का, असं सुद्धा शोध घेत असतील. पण थांगपत्ता लागत नाही, विश्वच इतकं मोठं आहे. हो, म्हणून ह्या विश्वामध्ये जी शक्ती आहे, भगवंत आपण जो म्हणतो की तो भगवंत कोण आहे, तर ती एक शक्ती आहे. जशी विद्युत शक्ती आहे, इथं ट्यूब लागली, इथं बल्ब लागला, तिकडं पंखा चालू आहे, काय वेगवेगळ्या प्रकारचे लाईटिंग तिकडे चालू आहेत, मशिनरी चालू आहेत. एका शक्तीवरच सगळे आहे. तसं एका शक्तीवर हे सगळं आहे भगवंताच्या. जसा फुलाचा हार आहे आणि फुलाच्या हार जो गुंफला गेलेला आहे, ते अनेक प्रकारची फुलं त्याच्यामध्ये ओवली गेलेली आहेत. लाल आहेत, पिवळे आहेत, पांढरी आहेत, अशी अनेक फुलं करून तो सुंदर दिसतो हार. पण कशामध्ये गुंतलेली आहे ती? दोऱ्यामध्ये. एका दोऱ्यामध्ये. का दोरा वेगवेगळा आहे प्रत्येक फुलाला? नाही, एकाच दोऱ्यात सगळे गुंतली. तसं त्या भगवंताच्या शक्तीमध्ये, एकाच शक्तीमध्ये हे सगळे जीव एकत्रित गुंतलेले आहेत. सगळे जीव एकत्रित आहेत. म्हणून ती शक्ती सर्वांच्या मध्ये आहे. गुणदोष यांचे न विचारी काही. म्हणून त्याचा गुण विचारायचे, दोष विचारायचे, त्याच्याकडे फक्त पाहत आणि हो एक परमात्मा. हो, म्हणून तो एक परमात्मा आहे. जीव या दृष्टीने त्याच्याकडे पहा. म्हणून या ठिकाणी जी साधूची लक्षणं सांगितलेली आहेत
की साधूची लक्षणं आपण घेणार आहोत. 12व्या अध्यायामध्ये ते सांगितलेले आहेत की साधू कसे असतात. असता जाता सूर्य धरवेल. या जगात काय करता येणार नाही, सगळं करता येईल, पण साधूची संगती, साधू भेटणार नाही. साधू भेटायला पुण्य लागतं, पुण्याशिवाय साधू नाही. मग तो साधू कुठं भेटेल, त्याची लक्षणं काय, कशी आहेत, ही लक्षणं भगवंताने अर्जुनाला सांगितली की साधूची लक्षणं काय आहेत. मग ह्या 13व्या श्लोकापासून भगवंताने 12व्या अध्यायातील 13वा श्लोक ती लक्षणं सांगायला सुरुवात केली. त्याचपैकी आपण थोडं दररोज घेऊ. काय थोडंसं विश्लेषण, एक 10-15 मिनिटाचं, आणि पुढं श्लोक आणि त्याचा अर्थ असं घेणार. आता श्लोक काय, अद्वेष्टा सर्वभूतानां. अद्वेष्टा, द्वेष असा शब्द आला. द्वेष म्हणजे काय हो, द्वेष म्हणजे दुसऱ्याचा वा वा, तो माझा द्वेष करतो. काय तुम्ही दोषी आहे का, द्वेषी नाहीये, पण त्याला काहीतरी त्याच्यात दिसलं असेल, मनाने त्याच्यात काहीतरी घेतलं असेल, त्याच्या मनानेच तो म्हणतो, असंही असेल कदाचित, म्हणून तो त्याचा द्वेष करतो. किंवा त्याच्या मनासारखा आपण वागत नसणार, तो म्हणतो तसं आपण वागत नाही. मग आपण तो म्हणतो त्याचं म्हणणं योग्य आहे का अयोग्य आहे हे आपल्या मनाला पटत नाही, आणि आपल्या मनाला त्याचं म्हणणं न पटल्यामुळं आपण म्हणतो अरे असं कर, नाही तो नाही करत, मग तो आपला द्वेष करतो, त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपण वागत नाही. आई सुद्धा मुलाचा द्वेष करते की नाही, मुलाला म्हणते की नाही, मेल्या मुर्द्या जा तिकडं, तुझे लोट पडू सका. पहा, आई त्या मुलाला म्हणते तुझं मृत्यू हो, इथपर्यंत आई बोलते का नाही मुलाला. आणि मग इतकं वाईट बोलते, आई म्हणते, पण तुम्ही आम्ही म्हणा बरं, दुसऱ्याने म्हणू द्या बरं. अरे माझ्या पोराला असं म्हणतो, तुझं होऊ दे ना वाटोळ. म्हणजे आई जी काही आहे, आई स्वतःच्या मुलाला काही पण म्हणू द्या, किती वाईट बोलू द्या, पण तिच्या मनात द्वेष नसतो, तिच्या मनात मत्सर नसतो, त्याचं कल्याण व्हावं या हेतूने ती म्हणत असते. तसं समाजामध्ये सुद्धा काही लोक आपला द्वेष करतात. मग तो द्वेष जो काही समाजामध्ये लोक आपला करतात, कदाचित आपलं काही कल्याण व्हावं, आपण चांगल्या मार्गाने चालावं, आपण जे वाईट मार्गाने चाललेलो आहोत, आपला मार्ग त्यांना वाईट दिसत असेल, कदाचित असंही असेल, कदाचित त्यांचा भ्रमही झाला असेल, आपण वाईट मार्गाला चालला असा भ्रम. कधी कधी लोकांचा भ्रम पण होतो ना, हा माणूस वेगळ्या मार्गाला चालला बरं का, जरा तो चाललेला असं चांगल्याच मार्गाला, त्याचं काय हित आहे ते त्याची त्याला माहिती असतं, पण कधी कधी असा भ्रमही होतो, म्हणून तो द्वेष निर्माण होतो एकमेकाविषयी. आणि द्वेष निर्माण झाला की दोन माणसं दोन बाजूला होतात, आपोआपच होतात ते. कशामुळं, भ्रमामुळं, भ्रमाचा भोपळा त्याला म्हणतो. एकमेकाला समजून न घेतल्यामुळे
अशा प्रकाराने भ्रम निर्माण होऊन द्वेष निर्माण होतो. म्हणून अद्वेष्टा सर्व भूतानाम